भारतातील सर्वात मोठे खासगी वन्यजीव अभयारण्य। 3000 एकरांचे वन्यजीव अभयारण्य, अत्याधुनिक प्राणी रुग्णालय आणि लुप्तप्राय प्रजातींची सुटका आणि पुनर्वसन करण्याचे मिशन हे वंतारा आहे। पण हे इतके खास कशामुळे आहे आणि ते मथळे का बनवत आहे? चला या अभूतपूर्व संवर्धन प्रकल्पाच्या कथेत डुबकी मारूया। वंतारा हे गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने तयार केलेले एक विशाल प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र आहे। 3000 एकरांवर पसरलेले हे जगातील सर्वात मोठ्या खासगी वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे। केवळ एक सुरक्षित आश्रयस्थान नसून वाचवलेल्या प्राण्यांना, विशेषतः सर्कस, प्राणी संग्रहालय आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यवहारापासून वाचवलेल्या प्राण्यांना नैसर्गिक आणि सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी वंतारा समर्पित आहे। या अभयारण्यात 43 वेगवेगळ्या प्रजातींचे 2000 हून अधिक प्राणी आहेत। यामध्ये हत्ती, गेंडे, बिबटे, मगरी आणि विविध विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे। या सर्वांना जीवनाची दुसरी संधी देण्यात आली आहे। वंताराचे ध्येय केवळ निवारा पुरवण्याबद्दल नाही, हे पुनर्वसनाबद्दल आहे। हे सुनिश्चित करणे की हे प्राणी शक्य तितक्या जवळच्या जंगलात भरभराटीला येऊ शकतात। वंताराचे सर्वात प्रभावी वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचे अत्याधुनिक प्राणी रुग्णालय। 1 लाख चौरस फुटांवर पसरलेली ही सुविधा MRI आणि CT स्कॅन, क्ष-किरण आणि अल्ट्रासाउंड सुविधा आणि अतिदक्षता विभागासह आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे। या सुविधेचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे समर्पित हत्ती रुग्णालय, ज्यात जलचिकित्सा तलाव आणि संधिवात आणि सांध्यांशी संबंधित इतर परिस्थितींवर उपचार करण्यासाठी तयार केलेली हत्तीची जकुझी देखील आहे। बचाव आणि पुनर्वसनाच्या पलीकडे वंतारा संवर्धन आणि संशोधनात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। वन्यजीव संरक्षणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि वन्यजीव तज्ञ अधिवास पुनर्संचयित करणे, लुप्तप्राय प्रजातींसाठी प्रजनन कार्यक्रम आणि प्रगत वैद्यकीय संशोधनावर काम करत आहेत। खासगी संवर्धनाचे प्रयत्न राष्ट्रीय आणि जागतिक वन्यजीव संरक्षण उपक्रमांना कसे पूरक ठरू शकतात यासाठी हे अभयारण्य लवकरच एक आदर्श बनले आहे। पशु कल्याणाची नेहमीच उत्कट इच्छा असलेल्या अनंत अंबानी यांच्या दूरदृष्टीने वंताराच्या प्रवासाची सुरुवात झाली। 4 मार्च 2025 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभयारण्याचे अधिकृत उद्घाटन केले, जो भारताच्या संवर्धन इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला। अलीकडेच पशु कल्याणाची उत्कृष्ट योगदानाची दखल घेत वंताराला प्रतिष्ठित प्राणमित्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्राणी संग्रहालयाच्या उलट हे अभयारण्य प्रामुख्याने बचाव आणि पुनर्वसनावर केंद्रित आहे। याचा अर्थ नियमित सार्वजनिक भेटींना सध्या परवानगी नाही। तथापि भविष्यात विशेष शैक्षणिक सहली आणि संशोधन सहयोग सुरू होण्याची शक्यता आहे। हे भारताच्या समृद्ध वन्यजीव वारशाचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते आणि संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी जागतिक मापदंड स्थापित करते। यासारखे प्रकल्प केवळ लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करत नाहीत, तर भावी पिढ्यांना पर्यावरणासाठी कृती करण्यास प्रेरित करतात। आधुनिक विज्ञानाचे करुणेसह एकत्रीकरण करून वंतारा मानव आणि निसर्ग सुसंवादाने एकत्र राहतात तेव्हा काय शक्य आहे याचे एक चमकदार उदाहरण म्हणून काम करते। धन्यवाद।